तर आज बनवणार आहे मी इथे बटाट्याचे चिप्स। तर मी वेगळ्या पद्धतीचे चिप्स बनवणार आहे। त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे शिलून। त्याचे असे कट करून घ्यायचे आणि त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं छान बारीक पेस्ट तयार करायचं आहे आपल्याला। त्यानंतर ते पेस्ट जे आहे ते इथे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे असे जाडसर साल वगैरे थोडेसे असे तुकडे तुकडे असतात ते राहिले नाही पाहिजे। तर इथे मी पूर्ण गाळून घेतलेले व्यवस्थित आणि ते आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर हे 1 वाटी भरलेलं आहे। तर 1 वाटीमध्ये मी आता इथे 2 वाट्या पाणी टाकून घेणार आहे आणि ते ज्यामध्ये आपल्याला ते बनवायचं आहे त्या पातेल्यात मी ते काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आपण हे मीडियम गॅसवरती अगोदर त्याला हलवत शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात झाल्या नाही पाहिजे आणि हे चिप्स ना खूप छान असे दिसायला तर दिसतातच, मस्त असे सुंदर काचेसारखेच दिसतात। तर खूप छान हे चिप्स पण तयार होतात आणि टेस्टीही लागतात खायला। तर अशा पद्धतीने तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि छान शिजलं हे बॅटर पूर्ण की पान कापडावर किंवा असे तुम्ही कपड्यावर सुद्धा टाकून घेऊ शकता। हे बघा अशा पद्धतीने थोडंसं ना ते जाडसरच टाकायचं आहे, कारण की ते वाळल्यानंतर खूपच पातळ होतात। तर हे बघा अशा पद्धतीने ते पूर्ण चिप्स माझे तयार झाले होते आणि खायला खूपच छान लागतात। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।